नमस्कार, मी प्रज्ञा पोगळे. क्विक हिल आणि आत्मबोध वेलनेस सेंटर सहप्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे श्रीखंड, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, छोकरा साबण आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. असं म्हणतात, कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस. हेच ब्रीद अंगीकारून अनेक विनोदी लेखकांनी आणि विनोदवीरांनी महाराष्ट्रातल्या जनतेला खळखळून हसवलं. एखाद्या राजकीय नेत्यावर किंवा घटनेवर मर्मभेदी टीका न करता नर्मविनोदी शैली वापरली जायची आणि अशी टीका करण्यामध्ये हातखंडा असलेले ज्येष्ठ लेखक आणि कवी रामदास फुटाणे आज कट्ट्यावर आलेत. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात विरंगुळ्याचे 4 क्षण मिळावेत म्हणून आजची तरुण पिढी स्टँडअप कॉमेडी शोकडे वळते. पण आता ते स्टेज सुद्धा राजकीय भाष्य करण्याचं व्यासपीठ बनत चाललंय की काय असा प्रश्न पडतोय. सतत वादाच्या भोवऱ्यात असलेल्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक काव्य सादर केलं आणि नंतर काय घडलं ते उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं. शिवसैनिकांची आक्रमकता दिसली आणि कुणाल कामराचा मैं झुकेगा नहीं वाला बाणाही दिसला. हसऱ्या टीकेची जागा बोसऱ्या टीकेनं घेतली आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. आणि यानंतर आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विनोद बुद्धी, स्टँडअप कॉमेडी, विडंबन, राजकारण, सुपारी हे शब्द रोज कानावर पडतायत. रामदास फुटाणे यांनी सुद्धा अनेक राजकीय नेत्यांवर आणि घटनांवर विडंबनात्मक काव्य केलंय, पण त्यांना आजवर कधीही अशा टोकाच्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं नाही. ते नेमकं कशामुळे? विडंबन करताना त्यांनी कोणत्या आचारसंहिता पाळल्या? त्यांना कधी विरोध झाला का? सध्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य खरंच धोक्यात आलंय का? विनोदाची बदलती परिभाषा आणि माध्यमं या सगळ्याबाबत रामदास फुटाणे यांच्याशी चर्चा करूया. सर नमस्कार, आपलं स्वागत. नमस्कार. नाना, कुणाल कामराची ती जी त्याचं जे गाणं कविता तुम्ही ऐकलं? मी ते परवा ती इतकी प्रसिद्धी मिळाल्यावर मी ते पाहिलं काय आहे ते सगळं प्रथमच. आणि मग काय तुम्हाला ऐकून काय वाटलं? नाही, ती विनोद हा निखळ असला पाहिजे किंवा व्यंग ते एका व्यक्तीच्या द्वेषापोटी लिहिलेलं वाटलं. तर आपण जेव्हा व्यंग लिहितो, एक तो उपास असतो, ही जी आपली शस्त्र आहेत उपरोधाची वगैरे, ही वापरताना त्या व्यक्तीबद्दल द्वेषाची भावना असता कामा नये. दुसरी गोष्ट, लिहिल्यानंतर त्या व्यक्तीला भेटल्यानंतर त्या व्यक्तीला दुःख वाटता कामा नये की माझ्यावर कशाला लिहिलं वगैरे काही. आता ती जी संपूर्ण कविता मी ऐकली परवा त्यांची, त्यामध्ये त्या व्यक्तीला संपूर्ण बदनाम करणे हा एकच उद्देश होता. त्यामुळं अशा व्यंगाला फार महत्त्व येत नाही. व्यंगामध्ये साधारण तुम्ही एक तर तुमची मुख्य जी बैठक आहे ती वैचारिक असायला पाहिजे. दुसरं, तुमची बांधिलकी ती महत्त्वाची. तुम्ही सामान्य लोकांचे प्रतिनिधी म्हणून लिहित असाल तर त्याच भावनेने तुम्ही लिहिलं पाहिजे. तुम्ही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून लिहित असाल तर मग ते वेगळं येईल त्याला. किंवा कुठल्या एका पक्षाची बाजू घेऊन लिहित असाल तर ते व्यंग कधीच चांगलं होणार नाही. म्हणून व्यंगकवी हा कुठल्याही जातीचा, धर्माचा, पक्षाचा प्रतिनिधी असता कामा नये. तो सामान्य माणसाचा आवाज असला पाहिजे. म्हणून आपण आर के लक्ष्मणची व्यंगचित्र पाहिली तर त्यातला जो कॉमन मॅन आहे की त्याला काय वाटतं, साधारण माणसाला काय वाटतं, ते महत्त्वाचं आहे. मला वाटतं ती कामराच्या कवितेत तशी कुठलीही भावना दिसली नाही. आणि म्हणून अशा व्यंग कवितांना सामाजिक बैठक नसेल, सामाजिक भान नसेल तर मग ते व्यंग बोचरं होतं आणि मग कुणाला तरी दुखावतं. आणि मग मुंबईसारख्या ठिकाणी तर एकच आहे, सटाक फटाक नाही तर खळखाटाक, म्हणजे हीच भाषा आहे. त्यामुळं तुम्हाला त्याचं बळी व्हावं लागलं त्या ठिकाणी. अर्थात ते सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे आपण एखाद्याचा स्टुडिओ जाळणं किंवा तोडफोड करणं किंवा मारहाण करणं याच्या विरोधात आहोत. मुळात काय असतं की जेव्हा लेखक प्रवृत्तीचा वेध घेतो तेव्हा मग विनोदही चांगला होतो, व्यंगही चांगलं होतं आणि कलाकृतीही चांगली होती. मुळात काय असतं की आता तुम्हाला माहिती आहे, मी सामना सिनेमा काढला. तर सामना आपण सिनेमा काढायचं म्हटलं की लोक नट्या सगळं वगैरे ते करतात. आणि माझ्याकडे तर काय ऑफिसही नव्हतं, शिपाई नव्हता, फोनही नव्हता, काहीच त्यावेळेस. तर आम्ही सिनेमा काढताना मी विचार केला की लेखक चांगला पाहिजे म्हणून आम्ही तेंडुलकरांच्या पाठीशी आणि म्हणलं राजकारणावर पाहिजे.
तर त्याची एकच ओळीची कथा लिहिली की सत्तेवर असलेला माणूस आणि सत्तेपासून फेकला गेलेला माणूस, या दोघांच्या प्रवृत्तीवर लिहायचं त्यातल्या. आणि मग तेंडुलकरांनी ते डॉक्टर लागून निवडून समोर ठेवले. आता यामध्ये कसं आहे की सत्तेची प्रवृत्ती ही जगात सगळीकडे सारखी, म्हणजे महाभारतातही ती दिसून येते, रामायणातही दिसून येते, अमेरिकेतही ती आहे, जपानमध्ये तीच आहे. एकदा माणूस तिथं सत्तेवर गेला की त्याच्या अस्तित्वासाठी तो जे जे खेळ करतो ते जगात सारखे आहेत. त्यामुळं अमुक एक व्यक्ती असं बोलले म्हणजे ती व्यक्तीच वाईट आहे असं नाही. या प्रकारचे लोक यापूर्वी आलेले आहेत त्यातले. आणि थोडंसं तुम्ही त्या भावनेने जर लिहिलं तर मला वाटतं कुणी दुखावलं पण जाणार. आत्ताच्या परिस्थितीबद्दल काय तुमचं भाष्य आहे? भाष्य म्हणजे एक तर चांगला काळ आपण पाहिला यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे एक सुसंस्कृतपणा दिला, किंवा अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी जो एक सुसंस्कृतपणा राजकारणात आणला, तो आता सगळीकडे संपलेला आहे. लक्षात घ्या. आता कामराला आपण नावं ठेवतो, पण सभागृहातली भाषा काय आहे? म्हणजे काही आमदार तुझे कपडे फाडीन, हे करीन, ते या पद्धतीचे बोलतात, किंवा त्यांची तुम्ही भाषणं तर तुम्हालाही माहितीच सगळी. किंवा वरचं सभागृह म्हणतो आपण विधान परिषदेतलं, ते वरचं खाली इतकं आले की काय विचार, खाली आलं म्हणजे आता ते पायाजवळच आलं. आता म्हणजे शेवटी पायाभोवती फिरायला लागलं त्या ठिकाणी. तेव्हा हे आत्ता जे काय चाललंय त्याचं एक दुसरं एक कारण आहे की तुम्ही त्याच्याबद्दल लिहिलेले काही तुमच्या आठवत आहेत का तुम्हाला? ह्या आत्ताच्या परिस्थितीबद्दलच्या कुठल्या तुमच्या 4 ओळी, तुमची एखादी वात्रटिका, किंवा आत्ता तुम्ही वेगळी लिहिलेली काही? वेगळं लिहिलेलं मी असं लिहिलं की मी साधारण काय की त्या व्यक्तीचं नाव येणार नाही याची दक्षता घ्यायची, आणि घटना तर कळली पाहिजे. त्यामुळे खूप म्हणजे तुम्ही अर्धा मिनिटात वाचता, पण मला 3-4 तास लागतात त्याला. की एक तराजू म्हणालं, म्हणजे थोडीशी वेगळी. काळ्या काळ्या कोटांची काळी काळी खबर आहे. तराजू म्हणालं, काळ्या काळ्या कोटांची काळी काळी खबर आहे. 10 वर्षापूर्वीचं खोदकाम आणि 300 वर्षापूर्वीची कबर आहे. म्हणजे या ठिकाणी ती घटना आली की जे काही चाललेली, आणि तराजू लिहिल्यामुळे ते कुठे झाले ते त्याचा संबंध लगेच येतो. डायरेक्ट न्यायसंस्था आपण बोलू शकत नाही त्यावेळेस. मग तो हातोडा म्हणाला. पण याला रिप्लाय भाष्य कवितेचं काय असतं की पहिल्या 2 ओळीत ती घटना आली पाहिजे आणि दुसऱ्या 2 ओळीत टपली आली पाहिजे त्या ठिकाणी, आणि ती अशी इनडायरेक्ट पाहिजे, असे थेट असता कामा नये व्यक्तीवर त्यातली. तेव्हा हातोडा म्हणाला की सूर्यास्ताकडे जाताना हळूहळू काजळते. सूर्यास्ताकडे जाताना हळूहळू काजळते, आणि उगवताच आदित्य पूर्व दिशा उजळते. उगवताच आदित्य पूर्व दिशा उजळते. म्हणजे असं लिहिलं आपण की त्यावेळेला डायरेक्ट कोणी म्हणू शकत नाही की तुम्ही माझ्यावरच लिहिलंय म्हणून त्या ठिकाणी. परंतु हीच नावं म्हणजे कशी घ्यायची आपण, त्यामुळे ते डायरेक्ट त्या व्यक्तीचं नाव थेट येता कामा नये, ते आपण अशा पद्धतीने आणू शकतो त्या ठिकाणी. तर अशा त्या खूप लिहिलेल्या आहेत त्यातल्या. आणि आजच्या त्या परिस्थितीवर काय झालेलं आहे की त्याची एक तुम्हाला व्यथा जाणवली पाहिजे. पहिले काय आहे की सामाजिक व्यथा जी आहे, तुम्हाला काहीतरी खटकतं म्हणून तुम्ही लिहिता, पण ते खटकणं आहे ना, ती कुठेतरी वेदना असली की मग त्याला तुम्ही अभिव्यक्ती कुठली देता, म्हणजे व्यंगकवितेतून देता की एखाद्या नाटकातून देता की सिनेमातून देता की अग्रलेखातून देता. हा प्रत्येकाच्या अभिव्यक्तीचा वेगळा भाग आहे. आता संपूर्ण महाराष्ट्रात आपला मूळ भाग असा आहे की आत्ता जी काही चाललेलं आहे सगळे निवडणुका या जाती व्यवस्थेवर चाललेल्या आहेत, आणि ती खूप वाढत चाललेली, इतकी की जाती द्वेष वाढलेला आहे इतका की निवडणुकीच्या काळात समाजात प्रत्येक जातीचे गठ्ठे हे काम करतात. तर आपल्याला मुंबई पुण्यात राहून असं वाटतं, मुंबई पुण्यात ते कमी असतं जातीचं, आंतरजाती विवाह इथे जास्त होतात, पण ग्रामीण भागात जात पांघरूनच जगावं लागतं तिथे. आणि त्यामुळे काय झालं की ही वैचारिक लढाईच नाही आहे. म्हणजे कुठलाही राजकीय पक्ष आहे त्याच्याकडे काही वैचारिक भूमिका आहे असं नाही त्या ठिकाणी.
म्हणजे आपण जे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ म्हणत होतो, त्यांनी जुनेच लोक परत तिथे घेतले आणि दारात आणून उभे केले. म्हणजे लोकांना 30 वर्ष ज्यांच्या दारात जात होते, आजही परत त्यांच्याच दारात जाण्याची पाळी आली त्या ठिकाणी. म्हणजे आणि हे सगळं जे घडतंय हे याचं मूळ जे आहे बेस, की हा समाज जाती व्यवस्थेत फार विभागला गेलेला आहे. की जरा अंगी येता जातीचीच कळ, जरांगी येता जातीचीच कळ, जातीचीच कळ भुजातले बळ दर्शविते. जरांगी येता जातीचीच कळ भुजातले बळ दर्शविते. ढासळाला आता सारा गाव गाडा, ढासळाला आता सारा गाव गाडा आणि वेशीतचा राडा दिग्गजांचा. आता पूर्वी जसं गाव एकत्र होतं, जाती व्यवस्था होती, पण जातीयता नव्हती. जाती व्यवस्था होती, ती प्रत्येकाची जात लोक स्वीकारलेलीच होती, पण जाती द्वेष नव्हता. म्हणून ढासळाला आता सारा गाव गाडा आणि विशितचा राडा दिग्गजांचा. तर विठ्ठलाचे दारी उभे ज्ञाना नामा तुका, विठ्ठलाचे दारी उभे ज्ञाना नामा तुका आणि चंद्रभागेच्या हाका नेत्री वाये, चंद्रभागेच्या हाका नेत्री वाये. अरे वा. त्यामुळं तुमच्या मनात कुठली तरी सल पाहिजे एक, तर तुम्ही ते उपहास व्यंग जे आहे तुमचं ते एक जाणीव करून देणं त्या प्रश्नाची इतकंच मर्यादित असतं. तुम्ही तसं फार आपल्या कवितेमुळं काही परिवर्तन होईल, व्यंग लिहिल्यामुळं समाजात काहीतरी, असं काही नाही. हा देश कीर्तनाने सुधारला नाही, तमाशाने बिघडला नाही, मस्तीत चाललेला देश आहे. इथल्या लोकांना वाटतं गौतम अदानीसारखा पैसा असावा आणि गौतमी पाटीलचा कार्यक्रम असावा. साध्या लोकांच्या अपेक्षा आहेत, याच्या पलीकडे काही नाही. कोण निवडून येतं कोण जातं याच्याशी काही नाही. पण तुम्ही इतकी वर्ष लिहिताय आणि म्हणजे एखाद्या अग्रलेखामधून जे म्हणायचे ते तुमच्या 4 ओळीतून ते तसंच व्यक्त होतं आणि ते तसंच लोकांना भावतं, त्यांच्यापर्यंत पोचतं. पण तुम्हाला असे काही अनुभव आहेत का की तुम्ही काहीतरी लिहिलं कोणाबद्दल तरी आणि म्हणजे त्याच्यासमोर त्यानं त्याला खूप खूप चांगली दाद दिली, असंही उदाहरण, आणि असं एखादं की तुमचा हेतू नव्हता पण त्याच्यामुळं दुखावले पण आलं कोणामध्ये तरी? नाही, दुखावले नाहीत कुणीच. फक्त माझ्याकडून जेव्हा सुरुवातीला काही ठिकाणी लिहिलं गेलं होतं त्यात नावं होती काही डायरेक्ट थेट, आणि एका जातीचा उल्लेख होता, तो मी पुढे टाळला. म्हणजे मलाच असं वाटतं की कुठल्याही जातीचा आणि धर्माचा त्या कवितेत उल्लेख असता कामा नये त्या ठिकाणी, आणि व्यक्तीचा असता कामा नये. आता दाद ही खूप चांगली मिळते. मी माहिती आहे की मी काँग्रेसचा आमदार होतो आणि समोर शिवसेना मनोहर जोशी वगैरे सगळे होते, आणि त्यांच्या बजेटवर भाषण करताना मी म्हटलं ते झुणका भाकर 1 रुपयात ती सुरू होती. ती भाकरी इतकी पातळ होती की पापड कुठला आणि भाकरी कुठली ती कळत नव्हती. त्या बजेटवर बोलताना मी म्हटलं की झुणका म्हणाला भाकरीला, ॲरोबिक करतेस, झुणका म्हणाला भाकरीला ॲरोबिक करतेस, खूपच स्लिम दिसतेस, खूपच स्लिम दिसतेस. तेव्हा भाकरी म्हणाली झुणक्याला, अरे महागाईचा तवा रोज माझ्या उशाला आणि TBच्या पेशंटला ॲरोबिक कशाला. तर याला बाळासाहेबांनी दाद दिली होती त्या ठिकाणी. तेव्हा एकदा बाळासाहेबांच्याबद्दलच लिहिलं होतं की त्यांनी व्हिडिओकॉनच्या मालकाला राज्यसभेवर पाठवलं होतं. आता नाव तर लिहायचे नाही कुणाचेच त्या ठिकाणी. आणि मग मला त्यावेळेस अरुण टिकेकरांनी सांगितलं होतं लोकसत्तातल्या फोडणी सुरत, तर म्हटलं पहिलीच फोडणी जरा चांगली पाहिजे म्हणून मी की त्यांनी त्या ह्याला ब्रिटिश नंदी ब्रिटिशच आता येतो अलीकडेच्या ब्रिटिश नंदी नाही राज्यसभेवर पाठवलं होतं, यांनाही पाठवलं, ते केनियालाही पाठवलं होतं, चंद्रिका केनिया. हां. तर मी बाळासाहेबांना बोललो होतो, पण ते कवितेतून मी ते मांडलं, म्हणजे ते डायरेक्ट लोकसत्तात छापून आलं ते त्यातलं की पक्षकार्याची गरज नाही, पक्षकार्याची गरज नाही, हायकमांडशी जमलं सूत, पक्षकार्याची गरज नाही, हायकमांडशी जमलं सूत, आणि व्हिडिओकॉनचं मशीन येताच
कार्यकर्ते बसले धूत. त्यामुळे आता इनडायरेक्ट ती नावही आली. आणि मग त्यावेळेस मी आमदारी होतो त्यावेळेस, आणि मी मुंबईत आलो तर ते एक शिवसेनेचा आमदार आला वर सभागृहात. मला बाळासाहेबांनी फोन करायला सांगितलं, भेटायचं तर आवडतो. त्यांनी फोन केला, तुमचा लागला नाही. तर मी म्हटलं काय कशाबद्दल, मला वाटलंच होतं की आज लोकसत्ता छापून आला तर बहुतेक ते काहीतरी दिसतं. मग त्यांचा फोन नाही लागला, मग उद्धवजींचा लागला. ते जहांगीर आर्ट गॅलरीत काहीतरी चाललं. तर मला म्हणले फुटाणे तुमची धुलाई करायला सांगितले. म्हणलं साहेबांनी? म्हणलं हो. म्हणलं कुठं करायची? मला माहिती आहे तिकडे. नाही म्हणले त्यांना ते फार आवडले. आज मग फोन करून सांगायला सांगितलं की कविता आवडली. आता त्यावेळेस कसं आहे की शरद पवार साहेब, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, सुशीलकुमार शिंदे, नितीन गडकरी, ही सगळी मंडळी ना ते आनंद घ्यायचे त्याचा, व्यंगाचा सुद्धा. आणि समजा नाही पटलं तर ते दुर्लक्ष करायचे. तर मला मी आमदार होण्यासाठीची जबाबदारी पवारसाहेबांनी घेतली होती की रामदास, एक तर माझे कोणी आमदार मला तर मला असं वाटलं होतं, म्हणजे माझ्या ते लक्षात नव्हतं, मला असं वाटलं होतं की तुम्ही राज्यपाल नियुक्त आमदार होतात, पण तुम्ही तर विलासरावांना पाडून आमदार झालात. म्हणजे तुमच्यामुळे नाही ते पडले, मी पाडून नाही आलो. पण एकच आहे, राम शेवाळकरांनी माझा नागपूरमध्ये सत्कार केला होता. तर ते म्हणले की, म्हटलं कशासाठी? म्हणले आचार्य यात्रेनंतर निवडून आलेला आमदार म्हणले, बाकीचे राज्यपाल नियुक्त होते म्हणले. तर म्हटलं ठीक आहे. तिथे आता त्या ह्याच्या गोष्टीत सगळ्या पवारसाहेबांनी जबाबदारी वगैरे घेतली माझी. तर आमच्या नगर जिल्ह्याचेच काही लोक गेले पवारसाहेबांना भेटायला. अहो तो तुमच्या विरुद्ध कविता लिहितो आणि तुम्ही कसं काय त्याला सपोर्ट करता? त्याने काय कवितेने फरक पडतो म्हणजे आपल्या मतावर, त्याला आपल्याला निवडून आणायचं आहे. बस ठीक आहे. कारण त्यांनी अनेकांनी ती कटिंगही आणली होती. मी त्यांच्याबद्दल काय 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 लिहिलं होतं. आणि एकदा लिहिलं होतं ते एक पवारसाहेब होते दिल्लीत, तुम्हाला माहीत, संरक्षण मंत्री होते. आणि इकडे ते सुधाकरराव नाईकांच्यामुळे जी गडबड वगैरे झाली त्यात कुणाला परत ते करायचं मंत्री, म्हणजे ह्यांना काढायचं तर ठरलं होतं पण आणायचं. तर नरसिंहरावजीने अगदी शेवटच्या दिवशी पवारसाहेबांचं नाव दिलं होतं त्या ठिकाणी. आणि ते त्यावेळेस एकच चॅनल होतं आपलं गव्हर्नमेंट. 7:30ला बातम्या यायच्या. तर 7:40ला शेवटी बातमी आली ती की आत्ताच हाती आल्याला नंतर हे मुख्यमंत्री म्हणून स्वीकारतील. आणि त्यावेळेस तळवलकर साहेबांचा फोन आला की याच्यावर काय 2 वेळा असेल तर सांगा, मी महाराष्ट्रामध्ये सांगून ठेवतो. आता एक तर दडपण आलं, तळवलकर साहेब सांगतायत, आणि दुसरीकडे पवारसाहेबांच्याबद्दल आदर आहे, प्रेम आहे, चांगले संबंध आहेत व्यवस्थित. आणि लिहायचं कसं आता ते त्यातला? आणि आता नाही लिहिलं तर आपल्याला काहीच सुचत नाही. आणि तळवलकर साहेब ते बोलले की आपल्याला एरवी ते किती गंभीर असतात तुम्हालाही माहिती त्यातले. पण ते सोलापूरच्या ट्रिपमुळे आमच्यात जरा थोडंसं जवळ आली होती. आणि म्हटलं तर काय लिहायचं आहे ते. तर मला त्या दिवशी बोर्डाच्या परीक्षा सुरू होत्या. ही एक ओळ सुचली आणि मग 2-4 ओळी लगेच लिहून टाकल्या की हिंद केसरी जत्रेत कुस्त्या खेळू लागला. हिंद केसरी जत्रेत कुस्त्या खेळू लागला तेव्हा सह्याद्री गालातल्या गालात हसला. हिंद केसरी जत्रेत कुस्त्या खेळू लागला तेव्हा सह्याद्री गालातल्या गालात हसला. आणि MA विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसला. तर हे लिहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी मठात पहिल्याच पाडावर फोटो साहेबाचा खाली मान. तू लोक म्हणले तुम्ही पवार साहेबाबद्दल इतकं चांगलं बोलताना हे कसं काय लिहिलं? मी म्हटलं ते व्यंग लिहिलं होतं, चुकलं म्हणलं, पण लिहिलं त्या ठिकाणी. पण ते पवारसाहेबांनी मनात नाही धरलं. म्हणून मी सांगितलं ना, शरद पवार असोत की विलासराव असोत, अगदी मनोहर जोशी, त्यांनी एक सुसंस्कृत वारा जोपासला. म्हणून अटल बिहारी वाजपेयी साहेब, त्यांच्याबद्दल आपल्याला का प्रेम आहे? तर की राजकारणामध्ये जास्तीत किती चांगलं वागता येतं हे त्यांनी दाखवलं आहे ना त्यातलं. आता ज्या पद्धतीने लोक काय आले, एक तर बरेचसे राडा संस्कृतीतून आले, ते नाक्यावरून आलेले सगळे बरेचसे त्या ठिकाणी. येती अर्थ हाका गावोगावी आका, येती अर्थ हाका गावोगावी आका, धाका पुढे वाका जनसारे. येती अर्थ हाका गावोगावी नाका
आका. आता गावोगावच्या नाक्यावर आका म्हणलं तर हरकत, मुंबईत नाकोनाकी आका म्हणलं तरी चालतंय त्यातलं ते गावोगावी आका आणि धाका पुढे वाका जनसारे. काग सुव्यवस्थे अशी का झालीस, काग सुव्यवस्थे अशी का झालीस, आणि पोलिस ओलीस आका घरी, पोलिस ओलीस आका घरी. तेव्हा आजची परिस्थिती इतकी चित्रविचित्र झालेली की निवडणुकाच्या वेळेस तुमच्या ज्या लोकांना बरोबर घेऊन तुम्ही हिंडता, सगळेच पक्ष एकूण एक, ते त्यातले थोडेफार चांगले असतील, पण बरेचसे गावातले उतरे असतात ज्यांना काही काम नाही, त्यांना घेऊन आपण हिंडतो आणि त्यातून हे सगळं निर्माण होतं. आणि मग ते बाकी सामान्य लोकांना भोगावं लागतं त्यातलं. म्हणजे आतापर्यंत आपल्याला काही पक्षाबद्दल वाटत होतं की यांच्यात जरा वरचा क्लास आहे, चांगलं आहे, सज्जन आहे, सुसंस्कृतपणा आहे वगैरे, पण काही त्यांचे सगळे त्यांच्यात आलेले जे लोक आहेत ना, रोज नवीन नवीन लोक येतात. त्या कमळाच्या पाकळीवर रोज नवीन भ्रमर बसल्यामुळे देठ व्याकुळ झालाय. देठाला भार झेपायचं, पण देठावर जाते इतके पाकळ्यावर भुंगे बसलेत नवे नवे, तर देठ वाकला गेला ना एकदम खाली त्या ठिकाणी. तर त्यांना निवडणुकांच्या काळात ही जी मंडळी बरोबर घेतात ते त्यातून हे सगळे आका जन्माला आलेले त्यातले. आणि मग ती मंडळी त्या गावात तहसीलदारवर कसा आपला रुबाब राहील, PSIवर कसा रुबाब राहील, तुमची बदली करून टाकू, तुमचं हे अशा प्रकारचे हे यापूर्वी आहे, म्हणजे आत्ताचं आहे असं ते 8-10 वर्षापासून चालूच आहे असं त्या ठिकाणी. पण तुम्हाला भारत माझा कधी कधी देश आहे असं का म्हणावं असं वाटलं? त्याचं कारण हे 82तली कविता आहे ती, 40 वर्षापूर्वीची, की RTOने कंपल्सरी केलं होतं गाडीच्या मागे लिहा भारत मेरा महान, आणि बसच्या मागे ते सक्तीचं होतं अगदी ते. आणि शाळांच्या क्रमिक पुस्तकात पान आलं होतं की भारत माझा देश आहे, आम्ही सारे भाऊभाऊ आहोत वगैरे. हे पान त्या शाळेत कधीच शिकवत नव्हते, पुढचे सगळे धडे शिकवायचे. खरं पाहिजे तर हे पान महत्त्वाचं आहे ना, जे शिकवलं पाहिजे, पण ते शिकवलं जात नव्हतं. तेव्हा मला वाटलं की आता हे उपरोधातून मांडलं पाहिजे, म्हणून मी ते लिहिलं होतं की भारत कधी कधी माझा देश आहे, भारत कधी कधी माझा देश आहे, आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत. माझं आयुष्य हा काही राष्ट्रीय एकात्मतेचा प्रबंध नाही, माझं आयुष्य हा काही राष्ट्रीय एकात्मतेचा प्रबंध नाही, त्यामुळे अन्य जाती धर्माशी माझा काडीचाही संबंध नाही. माझ्या जातीचा माणूस, माझ्या धर्माचा माणूस हाच माझा भाऊ आहे. माझ्या जातीचा माणूस, माझ्या धर्माचा माणूस हाच माझा भाऊ आहे, आणि माझा देश माझा खाऊ आहे. खाऊन खाऊन तो संपणार आहे, प्रांताप्रांताची जुंपणार आहे, जुंपल्यानंतर फाटतील, एकमेकांना लुटतील, आणि पुन्हा नवे परकीय साम्राज्यवादी येतील, पुन्हा नवे परकीय साम्राज्यवादी येतील, पुन्हा नव्या स्वातंत्र्य संग्रामासाठी नवे टिळक, नवे गांधी होतील, त्यांचेही पुतळे उभे राहतील, पुतळ्यावर कावळे बसतील आणि खुर्चीवर बगळे बसतील. पुन्हा आम्ही एक होऊ. एकदा देशाचा सत्यानाश झाला की मग सगळे युद्ध सुरू झालं की एकत्र येतात. पुन्हा आम्ही एक होऊ, पुन्हा आम्ही एक होऊ, स्वातंत्र्याचे गाणे गाऊ की हम सब एक है. हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदू सिख भाई भाई, हिंदू ईसाई भाई भाई, हिंदू जैन भाई भाई, हिंदू बौद्ध भाई भाई, हिंदू हिंदू सुद्धा भाई भाई, हिंदू हिंदू सुद्धा भाई भाई. तोपर्यंत मित्रांनो, मला माझ्या स्वप्नांची तहान आहे, आणि या देशापेक्षा मीच महान आहे. मी माझ्यासाठी जगतो, मी माझ्यासाठी मरतो. आरशात पाहून मी मलाच नमस्कार करतो. तेव्हा माझा जय जयकार असो, माझ्या जातीचा जय जयकार असो, माझ्या धर्माचा जय जयकार असो, माझ्या पंथाचा जय जयकार असो, माझ्या प्रांताचा जय जयकार असो, आणि झालंच तर कधी कधी माझ्या देशाचा सुद्धा जय जयकार असो, झालंच तर कधी कधी माझ्या देशाचा सुद्धा जय जयकार असो.
क्या बात आहे. म्हणजे ही 82 साली तुम्ही लिहिली, पण म्हणजे त्यावेळेचं वातावरण आता मागे वळून बघताना असं लक्षात येतं की किती चांगलं होतं. आणि आज म्हणजे ते इतके द्रष्टेपणानं तुम्ही ही कविता लिहिली असं म्हटलं पाहिजे, कारण आज ॲक्च्युअली आज हे आपल्या समोर आहे. आजचं जे आपल्या देशाचं, राज्याचं, समाजाचं वास्तव आहे ते काय याच्यापेक्षा वेगळं आहे? नाही, म्हणून सांगितलं ना की शेवटी सगळे प्रश्न जे इथं निर्माण झालेले आहेत ते आपले त्याचा बराचसा भाग जाती व्यवस्थेमुळे त्यातला. कारण प्रत्येकजण चांगला असला तरी त्याची जात बघतो. एखादा सज्जन जरी असला तर त्याचं आडनाव पाहून कुठल्या जातीचं आहे. तर त्याच वेळेस मी हे लिहिलं होतं की जात जात होती, जात येत होती, जात जाताना जातीला भेटली, जवळ खेटली, तशीच रेटली सचिवालयापर्यंत, मदिरालयापर्यंत, शिवालयापर्यंत. जात बोलू लागली, जात डोलू लागली, जात हलू लागली सभेतून, वर्तमानपत्रातून आणि परिषदामधून. जात जातीला चिकटली, दुसऱ्या जातीला खटकली, तिसऱ्या जातीने हटकली, निधर्मी स्वधर्मी परधर्मी होऊन. तर जात जाणार नाही, जात दुधावरची साय, जात जाईल कशी, जात गुळावरची माशी, जात पाहता लोचनी सुख झाले ग साजणी. तेव्हा मूळ जे आपले सगळे प्रश्न निर्माण झालेत ना ते एका जाती व्यवस्थेतून झालेले आहेत. आणि म्हणून समाज असा एक संघ नसतो त्या ठिकाणी. आणि आत्ताच्या ज्या निवडणुका चाललेल्या आहेत त्या निवडणुका हे कधी नाही तर म्हणजे एक तर ब्राह्मण आहे, तर मराठा मराठे, तर आता तर ओबीसी सोडून इतर जे हे कधी नव्हतं ना. केबल हे सुद्धा मी पूर्वी लिहिलेलं आहे की केबलमध्ये जसा स्टारच्या बाजूला BBC असतो, केबलमध्ये जसा स्टारच्या बाजूला BBC असतो तसा आमच्या नेत्याजवळ BC बरोबरच OBC असतो. हे सर्व चॅनल्स मुठीत ठेवून राज्य ते करीत असतात. हे सर्व चॅनल्स मुठीत ठेवून राज्य ते करीत असतात. कधी यांच्या कधी त्यांच्या राखीव जागा भरत असतात, कधी यांच्या कधी त्यांच्या राखीव जागा भरत असतात. तेव्हा हा जो समाज दुभंगत चाललेला आहे त्याच्या मुळाशी जोपर्यंत आपण शाळेतल्या दाखल्यावर जात लिहित आहोत तोपर्यंत हे चाललं. कारण जेव्हा मुलगा पहिलीत प्रवेश करतो जिल्हा परिषद, तुम्हाला माहीत नाही जिल्हा परिषदांच्या शाळामध्ये त्या शिक्षकांना लिहावं लागतं किती BCनी खिचडी खाल्ली, किती OBCनी खाल्ली, अरे वा, किती NTनी खाल्ली. म्हणजे जेव्हा तो मुलगा पहिली दुसरीत प्रवेश करतो तेव्हाच त्याला कळतं की तू BC आहेस, तू OBC आहेस, तू NT आहेस. म्हणजे पहिल्यांदा ती कॅटेगरी त्याच्या कपाळावर मारली जाते त्या ठिकाणी. तर हे किती दिवस करणार आपण? 75 वर्षानंतर हेच करणार का आपण त्या ठिकाणी? आणि मग सगळेच राजकीय पक्ष त्याचा फायदा घेतात. म्हणजे राजकीय पक्षातली जी अस्थिरता आहे त्याची मुळं सगळी इथं आहेत त्या ठिकाणी. एक तर अर्थव्यवस्था, ती महत्त्वाची. कुठली अर्थव्यवस्था आपण स्वीकारली त्या अर्थव्यवस्थेत ही पोरं टिकतील का त्या ठिकाणी? कारण ठीक आहे आपण म्हणतो की मराठी आटकेपार गेली होती. कारण आटकेपार जायला आपल्याला काय होतं? आपल्याकडे तलवार होती. तलवारीच्या जीवावर तिथे गेलो ना आपण. आता तलवारीच्या जीवावर आटकेपार जाण्याचे दिवस संपले. ज्यांच्या कुठल्याही पिढीने हातात तलवार घेतली नाही ती आता राज्य करू लागलेत त्यातली. त्यामुळे तुम्ही एक लक्षात घ्या, आत्ताची लढाई आहे ती बुद्धी, कर्तृत्व आणि भांडवल. या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तर तुम्ही लढाई जिंकू शकता त्या ठिकाणी. आणि मग ही मुख्य लढाई आपली आर्थिक आहे. स्वप्न विकणारी अर्थव्यवस्था दारात आलेली, याचं भान कोणाला राहिलेलं नाही. तर अष्टगंधाची पुडी आणि तुळशीची माळ, अष्टगंधाची पुडी आणि तुळशीची माळ पर्समध्ये टाकत मुक्त अर्थव्यवस्था म्हणाली की चंद्रभागेपासून नायगाऱ्यापर्यंत विदेश यात्रा करू शकते. चंद्रभागेपासून नायगाऱ्यापर्यंत विदेश यात्रा करू शकते. कानोपात्रा मी तुला क्लिओपात्रा करू शकतो. म्हणजे कानोपात्राला क्लिओपात्रा करण्याचं स्वप्न दाखवणारी जी अर्थव्यवस्था आहे, या अर्थव्यवस्थेत सगळ्या पोरांना उद्या आरक्षण मिळालं तरी 90% पोरांना नोकऱ्या मिळणार नाहीत. ही 90% पोरं जाणार कुठं? करणार काय? त्यांच्या झुंडी तयार झाल्या, गावोगाव झुंडी तयार झालेल्या आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे की आत्ता त्याविषयी आपल्याला साळुंके सरांनीसुद्धा सांगितलं की 100 मुलामागे
80 मुली आहेत आता जन्माचं प्रमाण, म्हणजे 20 मुलांचे लग्न होऊ शकत नाही. आज ग्रामीण भागात कुठलीही मुलगी एखादा चांगला शेतकरी असला तरी त्याला त्याच्याशी लग्न करायला तयार नाही. तिला पुण्यातच हवं आहे, मुंबईतच हवं आहे. फ्लॅट आहे का, पुण्यात आहे का, नोकरी आहे का, काही पगार आहे का. त्यामुळं आता इथून पुढे ग्रामीण भागात तुम्ही आत्ता ज्या बीडच्या बातम्या देता किंवा इतर ठिकाणच्या बातम्या देता, हे प्रत्येक जिल्ह्यात आहे. बीडचा मजकूर पोस्टकार्डवर लिहिलेला आहे, इतरांचा बंद पाकिटात आहे. मजकुरात काही फरक नाही आहे. हे आपल्याला हे रोज ही चर्चा चालली आपल्यावर, किती बाहेर आहे काय बाहेर आहे, हे सगळीकडे आहे त्या ठिकाणी. आणि मग आमदारांना नाव ठेवण्यापेक्षा ज्या लायकीची प्रजा त्या लायकीची नेता त्या ठिकाणी. जर ही मंडळी पुन्हा पुन्हा निवडून येत असेल तर मग हे अशी का बोलतात, अशी का वागतात, आपण बोलून काय उपयोग आहे त्याचा. आपला बेसिक प्रश्न ही अर्थव्यवस्था, या अर्थव्यवस्थेत हा समाज किती टिकेल. मराठी माणूस म्हणजे मराठी माणूस जोपर्यंत उद्योगात येत नाही तो कसा. मी तर 66-67 लिहिलं होतं की मराठी माणूस फेकला गेला, महाराष्ट्राला अवकाळ आली आणि पाहता पाहता मुंबईची 25 वर्षात बंबई झाली. आणखीन 25 वर्षांनंतर मुंबईत मराठी माणूस नसेल. गिरगावातल्या शिलालेखावर फक्त पुढील मजकूर असेल की इस स्थान पर बंबई का अंतिम मराठा बटाटावडा खाते खाते अल्लाह को प्यारा हो. जय बंबई, जय इंडिया माता. आता हे 40 वर्षापूर्वी लिहिलेलं आता ते 40 का आता 60 वर्ष झाली. 60 वर्ष झाले त्यातले जवळ. आणि आता तेच चाललंय ना त्यातलं. त्या कारण त्याच वेळेस आता हे परप्रांतीय सगळे लोक वगैरे येत असतात. आणि म्हणून हा प्रश्न जो मी त्यावेळेस 3 वर्षानंतर काँग्रेसचं राज्य आलं होतं 99मध्ये शिवसेनेच्या 3 वर्षात. आणि प्रमोद नवलकर यांनी हा प्रश्न आणला होता की इथल्या मराठी माणसाचं आक्रमण वगैरे. तो सकाळी 10ला होता असं विषय. आणि मी एकटा काँग्रेसतर्फे गेलो होतो तिथे. तर फरांदेंना असं वाटलं, ते सभापती होते, की हा विरोध करायला आला की काय. मी संपूर्ण त्यांना सपोर्ट केला. आणि मी माझ्या कविता म्हणून एक वाचन की हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे की या मुंबईमध्ये मराठी माणूस टिकणं अशक्य झालेलं आहे. गिरण्या बंद पडलेल्या आहेत, कामगार तिकडे बाहेर गेलेले आहेत सगळेच त्या ठिकाणी. बरं, रोज परप्रांतीय असे लोंढे येत आहेत, तिकडे बेकारी जास्त आहे त्यामुळे ते इकडे येत आहेत. आज तर राजीवजी तुम्हाला जर कुठल्याही तालुक्याच्या ठिकाणी गेलात, जी चांगले हॉटेल आहेत तिथे तुम्हाला मराठी वेटर दिसणार नाही कुठेच. त्याशी हिंदीत बोलावं लागतं. अनेक दूध डेऱ्यामध्ये म्हशीचे गोठे साफ करायला UPचे लोक आहेत त्या ठिकाणी. म्हणजे आता मराठी पोरांना एक तर काम करायचं नाही बऱ्याचशा पोरांना. काही ना आपल्या जातीमुळं हलकं काम कसं करायचं ती एक उच्च जातीची भावना असते त्यातली. आणि मग बाहेरचे जे प्रांतातले लोक आहेत ते कुठल्याही कामाला तयार आहेत. जसे आपले लोक अमेरिकेत जाऊन कुठल्याही कामाला तयार होतात त्या ठिकाणी. तीच गोष्ट इतर प्रांतातल्या लोकांची इथं होती त्या ठिकाणी. मला ना म्हणजे तुम्ही इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मुसाफिरी केल्या. म्हणजे जामखेडमधला एखादा तरुण मुलगा मुंबईत शिक्षक बनून येतो काय, सिनेमा काढतो काय, तोही म्हणजे असा की जो आजही म्हणजे तो कालातीत असा झालेला तो सिनेमा आहे आणि त्यातला जो संघर्ष आहे तो. हे सगळं कसं झालं? म्हणजे शिक्षक काय तुमचा पगार होता त्यावेळेला जेव्हा तुम्ही सामना सिनेमा निर्माण केलात? नाही, त्याच्या मी सुरुवातीला जे होतं ना सामनाच्या वेळेस 365 रुपये होता. पण या सगळ्या प्रेरणा आहेत ना, मी गावी लायब्ररीत वाचनालयात जाऊन बसायचो, रविवारी सारखं बसायचो. आमच्या इकडे कापड दुकान आमचं तर ते नवयुग यायचा. तर मी वयाच्या 12व्या वर्षापासून नवयुग वाचायचो तो. त्यात मोठे आत्र्यांचा नवयुग ते मोठे फोटो असायचे. हा दत्तू बांदेकरांचा सख्यारे असायचा त्या ठिकाणी. पहिल्या पानावरची ते बाळासाहेब ठाकरेंची चित्र होती पण ती मला माहीत नव्हती, व्यंगचित्र कळत नव्हते काहीच. आज श्रीकांतजीचं असायचं ते. पण दत्तू बांदेकरांचं लेखन जास्त वाचण्यात आलं. वाचनालयात गेल्यामुळे लायब्ररीत दिवाळी अंक जास्त वाचू लागलो. आणि आचार्य अत्रेंचं मी कसा झालो हे पुस्तक मला वाचायला मिळालं. तर मी कसा झालो मध्ये आचार्य अत्रे, पत्रकार अत्रे, चित्रपटवाले अत्रे, शिक्षक अत्रे. तर आचार्य अत्र्यांच्याकडून मी जास्त प्रेरणा घेतलेली.
आणि मी मग 11वी नंतर त्यावेळी ACC होतं, तर मी ड्रॉइंग टीचरचा कोर्स केला 1 वर्ष. माझं ड्रॉइंग चांगलं होतं पहिलं. मला खरं म्हणजे चित्रकार व्हायचं होतं सुरुवातीला. मला ते SM पंडित दलालांची चित्र पाहून की आपण चित्रकार व्हायला पाहिजे वगैरे, ती स्वप्न घेऊन मी बाहेर पडलो. सिनेमाचं कुठलंही स्वप्न नव्हतं त्या ठिकाणी. आणि मी रयतमध्ये एकदा नोकरी केली सुरुवातीला, पहिलं 18व्या वर्षी. 115 रुपये पगार होता तेव्हा. कान्हूर पारनेर तालुक्यात आहे. आणि मग 62ला मुंबई आलो, कारण मुंबईचं मला खूप आकर्षण होतं. आणि इथे मारवाडी विद्यालयात मला नोकरी मिळाली गिरगावात, अपेर हाऊस जवळ आहे ते. आणि तिथे आणि ती सगळं मारवाडी, श्रीमंत मारवाड्यांची ती शाळा होती, मारवाडी शाळा. ते गिरगावात राहिल्यामुळं मग गिरगाव, मग व्याख्यानं ऐकायला कधी शिवाजी पार्क, कधी इकडे. त्यावेळेस साहित्य संघ वगैरे नव्हतं. बिर्ला मातोश्रीत नाटकं व्हायची सगळी त्या ठिकाणी. तर नाटक पाहणे, सिनेमा पाहणे आणि भाई जीवनजी यांच्या लायब्ररीत जाऊन वाचत बसले. म्हणजे नोकरीशिवाय मला या आवडीनिवडी होत्या. त्या दरम्यान दादा कोंडकेंची माझी मैत्री झाली, की दादा कोंडके हे आपणा बाजारमध्ये परचेस ऑफिसर म्हणून होते, 150 रुपये महिन्यावर त्या काळात सुरुवातीला. आणि ते साड्या खरेदी करायला फणसवडे यायचे. ते आमच्या मामाचं, वडिलांचे जे मामा आहेत त्यांचे दुकान होतं, ते खूप पार्टनरशिपमध्ये असं होलसेलचं. तर माझी पहिली मराठात ते 4 ओळी छापून आल्यावर ते म्हटले, अरे तू कविता लिहितो का? म्हटले, अरे दादा कोंडके आपल्याकडे येतो, तुझी ओळख करून देतो. मग दादा कोंडकेची माझी ओळख झाली तिथे. त्या दरम्यान मी 65 साली ती कविता लिहिली होती, कटपीस. ती त्यांना आवडली होती वगैरे. मग दादांची माहिती इतकी वाढत गेली की त्यांच्या अगोदर त्याचं छपरी पलंगाचा वग होता, चालला नाही, तो इच्छा माझी पुरी करा म्हणून आला पुढे. मग त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी जायचो. आणि भुईवाड्यात आम्ही बसायचो तिथे कॅन्टीनमध्ये खाली. त्यावेळेस ते 10 पैसे टाकून रेकॉर्ड ऐकायची सवय होती, ती गाणं ऐकत बसायची तिथे. आणि मग दादाने तांबडी मातीत छोटा रोल केला. तो मला काही इतका आवडला नव्हता. मग मला आपल्याला सिनेमा करायचा, तुम्ही नोकरी सोडा. म्हणलं, दादा आपण मित्र आहोत, मी नोकरी काही सोडत नाही, पण तुम्ही सांगा तितके दिवस मी तिथे. म्हणजे प्रोडक्शन पाहायला आपल्याला घरातलीच माणसं पाहिजेत वगैरे. आणि मग मी प्रत्येक महिन्याचे 10 दिवस कोल्हापूरला शूटिंगला जायचो. आत्ताची जी शूटिंगची पद्धत आहे, ओळीनी शूटिंग करणे असं नव्हतं. त्यावेळेस प्रत्येक स्टुडिओच्या, म्हणजे कोल्हापुरात 2च स्टुडिओ, शालिनी ते 1 ते 10, 10 ते 20 आणि 20 ते 30 अशा तारखा निर्मात्याला दिल्या जायच्या. त्याच तारखा कलावंताला दिल्या जायच्या. 10 दिवसाचं शेड्यूल असं. हां, त्या दिवसात त्या कलाकाराने दुसरीकडे तारखा द्यायच्या नाही. आणि निर्मात्यासाठी तो राखीव असायचा. तर 10 दिवस मी जायचो. सोंगड्याचं प्रोडक्शन पाहिलं, एकटा जीव सदाशिवचं पाहिलं. आणि मग हळूहळू डोक्यात तर आवड होतीच सिनेमाची. तर या धंद्यात काय काय करू नये हे मी शिकलो. म्हणजे लोक खड्ड्यात का जातात किंवा कुठे कुठे अशा जागा आहेत की त्या आपण टाळल्या पाहिजेत. बरं म्हटलं, आपण तर सगळं कर्ज काढणार, कुणीतरी पार्टनर घेणार आणि आपल्याला तर बाकीचे खर्च. मुळात म्हणजे मुंबईत जागाही नव्हती ना मला. मी दुसऱ्याच्याच गेस्ट रूममध्ये राहत होतो आणि टेलिफोनही नव्हता. तर सिनेमा करताना आपण काढलेला प्रत्येक रुपया सिनेमासाठीच वापरायचा. म्हणजे आपल्याकडे काय होतं, ज्या धंद्यासाठी लोक कर्ज काढतात ना, ते सोडून ते इंटेरियर डेकोरेशनमध्येच पैसे काढतात आणि ते व्हिजिटिंग कार्ड आणि लेटर हेड पुढं सगळी ती शक्ती जमते. मी ठरलं होतं की आपण प्रोड्युसर आहोत, आपण शिपाई आहोत, आपण हमाल आहोत, सगळं काही आहोत. आणि सिनेमा करायचं ठरलं मी. मग ते करत असताना मी ठरलं की शांताराम बापूंनी जे सिनेमा केले त्यांच्या पाठीशी एक लेखक होता उभा. म्हणजे शिवरामपंत वाशीकर असोत, गदी माडगुळकर असोत, विश्राम बेडेकर असोत. आणि नंतर त्यांचे जलबिल मछली वगैरे नंतरचे ते विषय चालले नाहीत ना. तर लेखक हा कणा आहे सगळ्याचा महत्त्वाचा. आणि मग मी तेंडुलकर साहेबांना भेटलो. त्यांचं मला आशी पाखरे इथे खूप आवडलं होतं. म्हटलं, मी साहेब मी कर्ज काढणार आहे, सिनेमा करणार आहे. तो यासाठी माझ्या डोक्यात सिनेमाचं आलं होतं की आयुष्य
ही पृथ्वीवरचं जे आपलं आहे पहिली आणि शेवटची भेट आहे. म्हणजे पुढच्या जन्मी वाघ होतो का सिंह होतो माहीत नाही त्यातलं. पण आत्ता आलो तर आत्ता जाणार कधीतरी त्यातलं. तर एका जन्मात मरेपर्यंत काय नोकरी करायची आणि धाडसच करायचं तर 1,00,000-1,50,000चं कर्ज काढू, म्हणजे जे होईल ते होईल त्या ठिकाणी. म्हणून मी सिनेमा करायचं ठरलं. आणि मी त्यांना ते नकार देत होते तेंडुलकर, किंवा माझं सिनेमाशी काहीच जमत नाही. नाही म्हटलं तुम्हीच लिहायचं सर, तुम्ही खूप चांगलं लिहिता वगैरे, मला ग्रामीण राजकारण पाहिजे वगैरे. तेंडुलकर म्हणलं नाही रे, माझं नाही जमत त्याच्याशी. मी त्या लोकसत्तेच्या त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन बसायचो, पार्ल्याला यायचो. त्यांनी जेव्हा कळलं की हा ऐकतच नाही आहे आणि हा ज्या अर्थी 2 सिनेमाचं प्रोडक्शन आहे हातात. सोंगड आम्ही 90,000च केला होता त्यावेळेस. अरे बाप. प्रोडक्शन माझंही बजेट 1,00,000पर्यंत होतं, 1,25,000वर सिनेमाचा संपूर्ण. तर मग तेंडुलकर म्हटले काय लिहा, कसल्या सिनेमा करायचा. मला राजकारणावर पाहिजे आणि खेड्यातल्या लोकांना ती आपली कथा वाटली पाहिजे. मग तेंडुलकरांनी मला म्हटलं डॉक्टर लागून निळू फुले कसे चालतील सिनेमाला, चांगली नाव आहेत ते. मला यांना घेऊन करू आपण, थांब 8 दिवस. एकच कथा ठरली होती की सत्तेत असलेला माणूस आणि सत्तेपासून फेकला गेलेला माणूस. तेंडुलकरांचं लिखाण मला आवडायचं की ते प्रवृत्ती शोधायचे, जे व्यक्तीबद्दल त्यांचं काही नव्हतं कुठल्याही. तो माणूस तसा का वागतो, का बोलतो, त्याची मूळ प्रवृत्ती काय, आणि त्या प्रवृत्तीवर त्यांनी नाटकं लिहिल्यामुळे त्यांची चालली. तर सामना सिनेमात आम्ही पहिल्यांदा 2 प्रवृत्ती निश्चित केल्या, की एक सत्तेवर असलेली प्रवृत्ती आणि सत्तेपासून फेकली गेलेली प्रवृत्ती. एकदा तो माणूस सत्तेवर गेला की संपूर्ण तो प्रदेश आणि त्या भागातले लोक आपल्या मुठीत असावेत असं त्याला वाटतं. पण त्याला एकही वाटतं की आपल्याकडं लोकसंग्रह आहे, लोकशक्ती, पण बुद्धीची कमतरता आहे. म्हणून एक बुद्धिमान लोकही आपल्या साम्राज्यात यावेत, चांगलं वाचनालय व्हावं, चांगलं कॉलेज निघावं. आणि म्हणून तो एका बुद्धिवादीला असं जवळ करण्याचा प्रयत्न करतो. पण तो इंटेलेक्च्युअल आहे, तो अल्कोहोलिक आहे. त्याला जेव्हा दारू प्यायची होती की तो एकदम लाचार होतो. मालक तेवढं ते बाटलीचं बघा, तेवढं ते झालं. आणि जेव्हा तो स्वातंत्र्य सैनिक म्हणून बोलायला तो निर्भयपणे बोलतो, डोळ्यात डोळा भेट होतो, तो लगेच बोलतो तो. पण त्या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकाची निर्भयता आणि बुद्धिमत्तांची लाचारी असं ते निश्चित केलं होतं. 2-4 ओळीची कथा ठरली होती. मग मी त्यांना म्हटलं बाबा, त्यांना बाबा म्हणायचं, बाबा तुम्ही आता लिहा, मी पैसे गोळा करत येतो म्हटलं, मला 5-6 महिने लागतील, तुम्हाला करा. तेंडुलकर हे संपूर्ण स्क्रिप्ट लिहिल्यानंतर, भेटल्यानंतर ते वाचन वगैरे झालं सगळं. पण त्या दरम्यान ते सोलापूर नगरमध्ये पत्रकार म्हणून हिंडून आले. अच्छा. कारखान्यांना काही भेटी दिल्या, हा चेअरमन कसा बोलतो आहे, शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत, तिथले बाकीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर जे संचालक आहे ते काय बोलतो आहे, गावात काय काय घडलेलं आहे, हा माणूस ह्याच्या ताब्यात काय काय आहे चेअरमनच्या, हे हिंडून आले होते ते. म्हणजे मी सांगितलं की तेंडुलकर हे पायी हिंडल्यामुळं जग कळतं जे म्हणतो ना आपण, त्यातले लेखक होते. आपल्याकडे आता अलीकडे काय झाले, दिवाळी अंक वाचून लेखक झाले त्यातले. जगण्याची कुठलीच अनुभूती नाही. जेव्हा अनुभूती, प्रज्ञा आणि प्रतिभा एकत्र येते तेव्हा चांगली कलाकृती तयार. तुम्हाला हा जब्बार पटेलना द्यावा असं का वाटलं? हां, ते पुढचं कारण. त्यावेळेस त्यांनी मला, ह्या सिनेमाचं नाव होतं सावलीला भिवू नकोस. अच्छा. तर मी तेंडुलकरांना म्हटलं साहेब हे नाटकासारखं वाटतं, तर सिनेमाचं नाही वाटत, ते नाटकासारखं वाटतंय, तर तुम्ही असं करा म्हटलं की नाव थोडं बदला. बरं, तेंडुलकरांना सांगणं बदला म्हणजे फार अवघड ना त्यातलं. मग तेंडुलकर म्हटले बरं तुला वाटतंय का, ठीक आहे 8 दिवस थांब. मग सामना नाव दिलं आणि त्यांना त्यावेळेस डायरेक्टर म्हणून गोविंद निलानी होतं. अच्छा. आता गोविंद निलानी मला काही तसं मराठी नाव नाही वाटलं, की म्हटलं सर सब्जेक्ट तर आपला सगळा हा मराठी असा ग्रामीण भागातला. त्यावेळेस घाशीराम कोतवाल आलं होतं, मी ते पाहिलं, मला आवडलं खूप. आणि मग मला वाटलं की जब्बारला दिलं तर तेंडुलकर काय लिहित आहेत हे कळलं पाहिजे. तेंडुलकरांच्या त्या 2 ओळीमध्ये काय काय असतं हे महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी. आणि ते घाशीराममध्ये असल्यामुळं मग मी तेंडुलकरांच्या पुढं नाव घेतलं की जब्बारला घेतलं. तर माझ्याकडे बघतच आहे, तू विचार केला आहे का?
हा म्हटलं आता तुम्ही लिहिलं हे हा संपूर्ण लेखनावरच आहे, संवादावरच आहे सिनेमा, कुणी केलं तर काय फरक पडतो. आणि मग म्हटले ठीक आहे हरकत नाही बघतो. तर ठीक पाणी घेतो. हां नाही पण म्हणजे तुम्ही ती जी तिथं आहे पाणी आहे का? ह्याच्यात हे रिकाम आहे ते उघडून दे फक्त. तुम्ही जी म्हणजे मोठ जी बांधली होती म्हणजे डॉक्टर लागू, निळू फुले, जब्बार पटेल, भास्कर चंदावरकरांचं संगीत, तर दादा कोंडकेंचा प्रोडक्शन बघणाऱ्या माणसानं हे एकदम असलं हे कसं काय झालं? दादांच्या बरोबर काय होतं, दादा कोंडकेंचं प्रोडक्शन पाहिलं मी, हे ठीक आहे, पण माझ्या आवडीनिवडी स्वतःच्या वेगळ्या होत्या. कारण मी त्यावेळी हिंदी कवी संमेलनात जात होतो. कमलेश्वरजींशी ओळख झाली होती जरा त्यातली. महावीर अधिकारी नवभारत टाइम्सला होते, त्यांची शाळेत. त्या दरम्यान माझ्या शाळेत सागरचे शिक्षक होते, त्यांच्यामुळे विठ्ठलभाई पटेल यांच्याशी ते कवी होते आणि त्यांनी झूठ बोले कव्वा काटे गाणं लिहिलं. राज कपूरची त्यांचे संबंध चांगले होते. तर मी पहिल्यापासून ठरलं की एक तर पाना फुलांच्या कविता लिहायच्या नाहीत, चंद्र सूर्य पकडणाऱ्या कविता लिहायच्या नाहीत, अवतीभोवती जळतंय घडतंय त्याच्यावर लिहायचं. त्यात सिनेमा जरी करायचा झाला तर मला आचार्य आत्र्यांची ती एक गोष्ट आठवली होती. आत्र्यांनी महात्मा ज्योतिबा फुले सिनेमा काढला आणि तो चालला नाही. आत्रे म्हटले महात्मा फुलेवर होता म्हणून ब्राह्मणांनी पाहिला नाही आणि डायरेक्टर ब्राह्मण होता म्हणून बहुजनांनी पाहिला नाही आणि मी कर्जबाजारी झालो म्हणले. आणि त्यात त्यांनी पुढचं वाक्य केलेलं की सिनेमाचा प्रेक्षक याचं वय वर्ष 13 वर्षाच्या मुलाची जी मानसिकता आहे ती चित्रपटाच्या प्रेक्षकांची. त्याला स्वप्न हवं, प्रेम हवं. अच्छा. हां, आणि आपण सामाजिक काढलं तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. पण मी ठरलं की मग आपल्याला काय आयुष्यावर सिनेमा करायचे नाही तर वेगळे करू म्हणून अगोदर मी विषय निश्चित करायचो आणि मग सिनेमा काढायचो. सर तुम्ही आत्ताच म्हणजे अनेक हिंदी कमलेश्वर वगैरेंची नावं घेतली आणि तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात हिंदी कवितांनी केली होती, पण त्याच्यानंतर तुम्ही हिंदी कविता तशा म्हणजे तुमच्या काय वाचनात आल्या नाही. हा प्रश्न मी का विचारतोय तर कामरानेही हिंदीमध्ये कविता केली आणि त्याच्यामुळे एवढा सगळा गोंधळ झाला. बरं ह्याच विषयावरती तुम्ही जेव्हा म्हणजे ते गुवाहाटी प्रकरण झालं तेव्हा तुम्ही ते दाढी 50 खोके ह्याच्यावरती तुम्ही वात्रटिका तयार केलेलीच होती. हो, ते पण त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे का की माझा शिंदेसाहेबाची पुन्हा भेटी झाली ते एकनाथ शिंदेची. तर त्यावेळेस असं होतं की आपला वेदांत प्रकल्प बाहेर गेला होता, तर त्याच्यावर मला उपरोधिक असं काहीतरी लिहायचं होतं त्या कवितेच्या वेळेस. तर मी ते असं लिहिलं होतं की मिशीला पीळ देत ते म्हणाले, मिशीला पीळ देत ते म्हणाले की वेदांतपेक्षाही मोठे मोठे तुमच्याकडे प्रकल्प येतील. प्रदूषणाच्या महाराष्ट्रात बाकीचे गुजरातला जातील. तेव्हा दाढी खाजीत हे म्हणाले तूर्त माझा इतकाच संकल्प आहे की 50 आमदारांचं पुनर्वसन हाच मोठा प्रकल्प आहे. तर हे लिहिल्यानंतर मग पुन्हा मी त्यांना भेटायला गेलो. म्हणलं ते विरारला आमचं संमेलन हे त्यांनी टाकून ठेवलं होतं आप्पाने. तर म्हणलं साहेब तुम्ही उद्घाटनाला या. म्हणले येतो आले. म्हणजे तुम्ही माझ्या दाढीवर कविता लिहिली ना, मग दाढीने काय काय केलं खरं ते सांगतो तो. म्हणजे फार लाईटली घेतलं होतं त्यांनी. कारण मला माहिती एक गोष्ट आहे की एकनाथ शिंदे हे रिक्षा चालवत होते, कुठलीही बॅकग्राऊंड नाही, कौटुंबिक घरातली एक अशी काही, आणि एक अशी व्यक्ती जर मोठी होते म्हणून मला सुशीलकुमारजी शिंदे, एकनाथ शिंदे, नारायण राणे या सगळ्याबद्दल जे प्रेम आहे ना की हे यांचं बालपण फार वेगळं आहे. हो, ज्या पद्धतीतून ते आले, अर्थात त्यांना मुख्यमंत्री करण्यात बाकी तुमचाच वाटा आहे ना बाकीच्या त्यातला. तर एक आहे की शिंदेंच्याबद्दल प्रेम पाहिजे की हा माणूस त्यांच्यात जे दोष आहेत ते सगळ्यात आहेत. मी सांगितलं तुम्हाला बंद पाकिट आणि पोस्ट कार्ड एवढाच फरक आहे. म्हणजे किती कुठल्याही पक्षातला मोठा माणूस घेतला सारखे तेच दोष आहेत सगळ्यात. तेव्हा एकनाथ शिंदेसारखा मनुष्य जर इतका मोठा होत असेल तर त्याचा अभिमान वाटला पाहिजे त्याच्याकडे की
बाकीचे त्यांच्यातील दोष बाजूला ठेवू आपण. दोषावर तर आपण कविता लिहितोच ना, जिथे विसंगती दिसते ते लिहितोच. पण हे महत्त्वाचं आहे की त्या व्यक्तीचं मोठेपण कशात आहे. आपल्याला काय आपण करतो की त्यांनी जी ए कुलकर्णी वाचला का, त्याला ज्ञानपीठ पुरस्कारांची नावं माहिती आहेत का, म्हणजे नाही ते निकष लावत बसतो त्याला. म्हणजे गुलाबाचं फुल आहे पण त्याला काटेच आहेत, मोगऱ्याचं फुल आहे खूप लहान आहे, झेंडूचे पण फार उग्र म्हणजे ज्या गोष्टी नाहीत ते निकष लावत बसतो राजकारणातल्या लोकांना आपण. त्यांच्याकडून तुम्ही सत्तेची प्रवृत्ती, सत्तेचा माणूस हे असेच वागणार, कमी जास्त फरकाने. तुम्ही मंदिराच्या अपेक्षा करू नका, साधू संतांच्या अपेक्षा. नाहीतरी साधू संत आता जेलमध्ये आहेत ना. आणि अनेक बाबतीत सगळे प्रतिभावंत. आता आपण परवा एका आमदाराच्या प्रकरणाचं भांडवल केलं. अनेक पुरुषांचे काही बायकाशी संबंध असू शकतात, अनेक स्त्रियांचे अनेक पुरुषाशी असू शकतात. गवा बेहरे म्हटले की संधी अभावी या देशात अनेक लोक चारित्र्यवान आहेत. संधी अभावी चारित्र्यवान आहेत. तेव्हा कुठल्याही पुरुषाचं प्रेम संबंध किंवा कोण कुठली विस्की पितो आणि काय पितो यावर चर्चा करणं फालतू आहे किंवा लिहिणंसुद्धा फालतू आहे. तुम्ही त्या माणसाचं जो काम, ज्या विभागात तो काम करतो त्यातलं चांगलं आहे की नाही हे पहा. मग प्रतिभावंत जे आहेत ते सुद्धा फार चांगलं वागतात असं नाही ना. आता मी तर अनेक, मला साहित्यिक असल्यामुळे साहित्यिकांशी जवळीक आहे. सिनेमात होतो, मराठी चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष होतो, त्यामुळे सिनेमावाल्याशी जवळीक आहे, राजकारणाची जवळीक आहे. तर राजकारणात बऱ्याच वेळा खूप मला चांगले लोक वाटतात. पण या प्रतिभेच्या क्षेत्रात कधी कधी ना कधी कधी सरस्वतीचा मोर होऊन, कधी कधी सरस्वतीचा म्हणजे प्रतिभावंत सगळे, कधी कधी सरस्वतीचा मोर होऊन तर कधी कधी सिंहासनाचा मुकुट होऊन राजकारणी, कधी कधी सरस्वतीचा मोर होऊन तर कधी कधी सिंहासनाचा मुकुट होऊन लक्ष्मीच्या स्पर्शाने शय्येवर पौडलेला असतो. लक्ष्मीच्या स्पर्शाने शय्येवर पौडलेला असतो आणि चारित्र्यवान मनात सुद्धा एक आसाराम बापू दडलेला असतो. चारित्र्यवान मनात सुद्धा एक आसाराम बापू दडलेला असतो. तर आसाराम कधी नजरेतून कधी स्पर्शातून व्यक्त होतो. आसाराम कधी नजरेतून स्पर्शातून व्यक्त होतो, वासनेचा आसक्त होतो आणि पोलिसांची बेडी दिसताच हातातला गजरासुद्धा विरक्त होतो या ठिकाणी. तेव्हा सगळ्याच क्षेत्रात म्हणजे जिथे तुम्ही आदर म्हणून पाहता धार्मिक स्थळाकडे तिथे तुम्हाला असे नमुने भेटतात. साहित्य क्षेत्रातही काही काही नमुने असे आहेत. बरेच ते ज्याचं तुम्ही काय वाचलं नाही असे संमेलनाचे अध्यक्ष झालेले आहेत त्या ठिकाणी. तेव्हा एकच आहे की काय होतं की प्रत्येकजण त्या राजकारणाला टार्गेट करतो कारण ते लोकांना आवडतं जास्त. म्हणजे राजकीयची विसंगती आपण शोधतो कारण काय की त्यांच्या निर्णयावर आपल्या चुलीपर्यंत येतात ते निर्णय. त्यामुळं आपल्या रोजच्या जीवनाशी ते निर्णय संबंधित असतात म्हणून आपण त्यांना त्यांची विसंगती शोधतो. फुटाणे सर, तुम्ही आता शिंदे साहेबांचा उल्लेख केला की तुम्ही केलेली कविता त्यांनी अगदी स्पोर्टिंगली घेतली. मात्र आत्ता जे सध्याचे आपले शीर्ष राजकारणी आहेत म्हणजे उद्धव ठाकरे असतील, फडणवीस असतील, हे सगळे असतील, असं काही तुम्हाला वाटतं का की आधीच्या राजकारण्यांमध्ये जो गुण होता तो आत्ता जे दिसतात त्यांच्यातही थोडंसं नाराज होण्याचं प्रमाण, दुखवलं जाण्याचं प्रमाण जास्त आहे? नाही, त्यात एक काय झालं की दुखवलं जातं. पूर्वी कसं आहे की पूर्वीचे जे राजकारणी होते ते त्यांचं वाचन असायचं. त्यांनी वि स खांडेकर वाचलेले होते, त्यांनी नाटकं पाहिलेली सगळी होते. आत्ता जे गेल्या 10 वर्षात ज्या पद्धतीची मंडळी आलेली आहेत, एक तर काही लोकांना आयतच मिळालेलं आहे सगळं, फार कष्टातून मिळालं आहे असं नाही, सगळं त्यातून. आणि ज्या पद्धतीची भाषा गेली वापरली जाते म्हणजे विशेषतः मुंबईमध्ये जास्त ज्याप्रमाणे ती मी सांगितलं की ती बोली भाषा ती मुंबईचीच संस्कृती आहे, कल्चर आहे की नाही आवडलं की त्याला त्या पद्धतीने जाहीरपणे म्हणजे नेता जर बोलत असेल तर मग कार्यकर्ते का नाही करणार, ती भाषा का नाही वापरणं. त्यातली नेत्याच्या तोंडूनच ती भाषा येते ना तिथे. पण तुम्ही त्यांना ते टी व्हीवर
पुन्हा पुन्हा दाखवतात ते काय बोलले ते त्यातले. म्हणजे ते ट्रेनिंग स्कूल काढल्यासारखं होतं ना. मग प्रत्येकाला असं वाटतं की ते आज गावोगावी आता ना ही जी झुंडशाही निर्माण झाली ना, हिंसक प्रवृत्तीचा तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. म्हणजे कुणाला तरी मारायचंच आपल्या माणसाच्या विरुद्ध असेल तर झोडपायचंच, हे आत्ता गावोगाव सुरू झालेलं आहे. गावोगाव झुंडीच्या झुंडी सुरू झालेल्या आहेत. गावोगाव ज्या गावात शांतता होती तिथे आता कट्टे आलेले आहेत त्या ठिकाणी. तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत वाईट स्फोटक परिस्थिती आहे त्यातली. आणि आजही म्हणजे तुम्ही 75 वर्षानंतर पुन्हा जातीवाद करत असाल आणि लोकांची जात शोधत असाल तर म्हणजे विशेषतः लहान जाती आता जात सोडायला तयार नाहीत त्यातल्या. मग त्या लहान प्रत्येकाला वाटते की माझी जात जगात मोठी आहे. आणि त्या टोळ्यामुळे आता तुम्हाला पूर्वी हिंदू मुस्लिम दंगली दिसत होत्या, आता मराठे तर ओबीसी तर आणि BC-मधले दुसरे गट असतील त्यांच्याही मारामाऱ्या दिसतील तुम्हाला. हे कसं थांबवायचं या मुळाला इथे हात घातला पाहिजे आपण की या सरकारने या बाबतीत काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने जायला पाहिजे त्या ठिकाणी. विशेषतः जर शाळेतच हे बीज पेरलं की जात असेल 10वीपर्यंत तर त्याला फळं तीच येणार ना. फुटाणे सर, मला मगाशी तो प्रश्न विचारायचा होता की तुम्ही युवा पिढी कशी ते हिंसक प्रवृत्ती वगैरे या सगळ्याबद्दल तुम्ही बोललात. मला हा प्रश्न पडतो की तुम्ही पण मराठी समाज गेले कित्येक वर्ष पाहताय, मराठी समाज बदलताना पाहताय. आपल्यासमोर मराठी आदर्शच नाही आहेत ज्यांच्याकडे पाहून आपण आपले विचार बदलावे किंवा वागावं, अशी परिस्थिती आली आहे आता आपली? नाही असं आहे. एक मी 20 वर्षापूर्वी जागतिक मराठी अकादमीचा अध्यक्ष झालो. त्याची माधव गडकरी वगैरे सगळी मंडळी होती. तर मी ठरवलं की संमेलन घ्यायचं कशासाठी ते, तर आपण मराठी भाषिक लोकांसाठी काय करणार आहोत. तर मी असं ठरवलं की ऐकणारा तरुण वर्ग असावा आणि बोलणारे मराठी भाषेत जे जिल्हा परिषद शाळेत शिकले आणि पुढे मोठे झाले त्यांना आपण बोलवायचं आणि त्यांच्या मुलाखती ठेवायच्या. अन्यथा मग साहित्य संमेलन आहे, नाट्य संमेलन आहे, तसंच संमेलन करण्यात काय अर्थ नाही. मी जवळजवळ 1 वर्ष विचार केला याच्यावर. संमेलन पहिल्यांदा कसं असावं, त्याचं नाव काय असावं. मग ते शोध मराठी मनाचं नाव शोधायलाही मला 8-10 दिवस गेले त्यातले. आणि 4ला आम्ही ते नागपूरला पहिलं संमेलन घेतलं. त्यात मनोहर जोशी होते, महाजन होते, आपले प्रमोद, नितीन गडकरी होते, नाना पाटेकर होते, अजित वाडेकर यांना बोलवलं होतं. पुढे ही जी मंडळी मी परदेशातली बोलायची ठरवले की जिल्हा परिषदच्या शाळेत शिकून पुढं, जसे अविनाश राजमाले यांना मी मुंबईच्या संमेलनाचं अध्यक्ष केलं. ते लातूरजवळच्या वायगावचे छोटं गाव आहे, तिथं 4 एकर जिरायत जमीन त्यांच्या वडिलाची. पण त्या वडिलांनी सगळ्या मुलांना शिकवलं, डॉक्टर केलं, तर हे इंजिनियर झाले. आणि यांनी अमेरिकेत जाऊन नोकरी केली. नोकरी करता करता कॉन्ट्रॅक्ट घेतले. आज त्यांच्या हाताखाली 700-800 अमेरिकन काम करत आहेत. फोर्ड कंपनीची बिल्डिंगच त्यांनी विकत आहेत. त्यांच्या मुलाखती मी 2-3 ठिकाणी ठेवलं. तर असे परदेशातले असे बरेच लोक बोलवले. सुहास काकडे होते कराडचे, त्यांना एकदा बोलवलं होतं. वेगवेगळ्या क्षेत्रातले कर्तृत्वान जे मराठी माणसं आहेत, मराठी माध्यमातून शिकले पण आता वेगवेगळ्या स्थानावर आहेत. तर गेली 20 वर्ष मी त्यांना निमंत्रित करतो आहे. आणि मी ऐकणारे ठरवले. आपल्याकडे काय होतं, साहित्य संमेलनात वगैरे काय करतात, ज्येष्ठ नागरिक आहेत, घरी काहीच करमत नाही, काम काय नसतं, आपल्या घेतल्या पिशव्या की चालले कुठं 3 दिवस, मग ते संमेलनात राहायला मिळतं वगैरे. आणि ठीक आहे, त्यांचंही बरोबर आहे, काय करणार 3 दिवस. मग मी जर संमेलन घेतलं तर 70 वर्षाच्या माणसात जरी बदल झाला तर काय उपयोग काय त्याचा. बदल होण्याचं वय आहे ते 14 ते 25च्या दरम्यान काही कळलं तर ते वय असावं. म्हणून ऐकणारे मी निश्चित केले. अगोदर ऐकणारे कोण असावेत, नंतर बोलणारे कोण असावेत, हे 2 निश्चित केले. आणि मग ते शोध मराठी मनाचं संमेलन सुरू केलं. तर बऱ्याच ठिकाणी 100-150 तरी पोर मिळतात की आम्हाला काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं त्यातलं. आणि फार वेगवेगळ्या लोकांचे आपण आत्ता गेल्या 20 वर्षात एक गोष्ट झाली
की नोकरी करणाऱ्या प्रवृत्तीमुळे जरी मराठी माणूस मागे पडला तर मराठी माणसाचा मध्यमवर्ग खूप मोठा वाढला. त्यामुळे इंजिनिअरिंगमध्ये किंवा इतर विषयात खूप मराठी मुलं वरच्या पोस्टला आली. मी जेव्हा 62 साली मुंबईत जेव्हा चीनचं आक्रमण झालं तेव्हा तुच्छतेने मराठी माणसाला पाहिजे, मराठी मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची वगैरे असं उघड ते गुजराती वगैरे सगळे बोलत होते. गेल्या 20 वर्षात अनेक मोठ्या पदावर मराठी लोक आहेत आणि त्यामुळे मराठी माणसाबद्दल बोलण्याचा मिडल क्लासमधला जो वरचा वर्ग आहे तो बहुतेक मराठी आता जास्त. म्हणजे परप्रांतीय आपल्याकडे आले ते छोटं काम करणारे आले, पण ऑफिसर्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात आल्या. मुंबईमध्ये लोकाधिकार समितीचे सुधीर जोशी भाऊंचं हे फार मोठं काम आहे. प्रमोद नवलकर, सुधीर जोशी, मनोहर जोशी यांनी मराठी लोकांनाच नोकऱ्या जास्त मिळाव्यात म्हणून प्रयत्न केले. आणि आज वेगवेगळ्या क्षेत्रात मराठी लोक आहेत, मोठे आहेत, चांगले आहेत. आता आपण दिवसभर तुम्ही राज्यकर्तेच फोकस करता, त्यामुळे चांगले लोक फोकसच करत नाही तुम्ही त्या ठिकाणी. चांगले दिवसभर आता जे उतारे बघतो आपण सगळे त्यातले की कसं नसावं हे बघतो आणि की कसं असावं यासाठी तुम्ही जसे आता वेगवेगळ्या क्षेत्रातले माझा कट्टावर लोक बोलवतात त्यामुळे लोकांना कळतं की हा माणूस काय बोलतो आहे, हा कोणत्या क्षेत्रातला आहे, कसा बोलतो आहे. वेगळे पण काय होतं की लोकांना त्या उभं आला आहे त्या गोष्ट राजकारणाचं वगैरे, पण त्याच्यापासून दूरही जाता येत नाही त्या ठिकाणी. पण मला असं खात्री आहे की आता मिडल क्लासमधून म्हणजे मध्यमवर्गातून जो आता मराठी वर्ग आलेला आहे तो खूप चांगल्या पदावर. फक्त एकच झालेलं आहे, त्यांच्या घरातून मराठी बाद होते की काय ही काळजी वाटते. इंग्रजी आलंच पाहिजे, जगाची संपर्क भाषा, पण ती मराठीचा बळी देऊन घरात येता कामा नये. त्यातल्या आजोबा नाचू लागले, आजी नाचू लागली, आजोबा नाचू लागले, आजी नाचू लागली, शेंबडी नातोंडे इंग्रजी वाचू लागले. नातू नाचू लागला, नात नाचू लागली, नातू नाचू लागला, नात नाचू लागली, रद्दी इंग्रजीची घरी साचू लागली. परिणाम असा झाला की अजान मुळाखाली माती खचू लागली, अजान मुळाखाली माती खचू लागली आणि इंद्रायणीच्या डोहाला पोथी टोचू लागली, इंद्रायणीच्या डोहाला पोथी टोचू लागली. ही ज्ञानोबाची मराठी, तुकोबाची मराठी. अरे दोन तर आपली विद्यापीठ आहेत, एक देऊन दुसरं आळंदी. बाकीचे विद्यापीठं येतील जातील, पण या विद्यापीठांनी जे काही शिकवलं, ज्या वारकरी संप्रदायाने हा समाज सगळा एकत्र केला, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जातपात न पाहता सगळे मावळे एकत्र केले, तो महाराष्ट्र आता आर्थिकदृष्ट्याही प्रगतीपथावर कसा राहील यासाठी आपल्याला विचार करायचा आहे. आणि मला असं वाटतं की साहित्यिकांनी आपल्या कलाकृतीतून बोलावं, त्यासाठी त्यांनी नाटकं लिहावेत, सिनेमा करावेत. आपल्या हातात ज्या ज्या काही अभिव्यक्तीच्या शक्ती असतील त्यांचा वापर आपण त्यासाठी केला पाहिजे, एवढंच आहे त्यातलं. सर, पुन्हा सामना करण्याची इच्छा आहे का, आणि केला तर म्हणजे लेखक कोण असेल त्याचा? नाही, आता परत सामना करण्याची इच्छा नाही, कारण सामनामध्ये मूलभूत प्रवृत्ती आलेल्याच आहेत. आता सामना परत करायचा पुन्हा तेंडुलकरांसारखे लेखक पाहिजे त्यातला. ते ठीक आहे, लेखक मिळतील, पण सगळे लोक काय करतात, व्यक्तीसमोर ठेवून लिहितात, तो एक गोंधळ होतो. पण आता आणखी दुसरे प्रश्न बरेच आहेत राजकारणाच्या पलीकडे. आता स्त्री पुरुष संबंध, कौटुंबिक व्यवस्था, परदेशात जाणं, या अनेक गोष्टी आहेत अशा की त्याच्यावर सिनेमा आले पाहिजेत वेगवेगळ्या पद्धतीवर, आणि नवीन पिढी करेल काहीतरी. पण आता तुमचं आता म्हणजे तुम्ही खूप खूप केलं, खूप क्षेत्रांमध्ये केलं. असं कोणतं क्षेत्र, असं काय आहे की जे तुम्हाला करता आलं नाहीची कुठेतरी हुरहुर आहे, ते काय करायचं राहिलं? मला चित्रकार होण्यासाठी मी घराबाहेर पडलो. आणि मी काय होतं, हे सगळं करत असताना सिनेमा मी ठरलं होतं की 60नंतर आपल्याला घरीच बसायचं आहे, तर आपण घरात बसून पेंटिंग करू शकतो. नंतर ठरवू स्वतःची शैली एक निर्माण झाली पाहिजे, जशी कवितेत आपली एक शैली निर्माण झाली पाहिजे. तर चित्रकलेत मी एक्झिबिशन केलं आहे आमच्या ग्रुपमध्ये 2दा, जहांगीरला 83ला 85ला.
फारसी चित्र नाही विकली, थोडीफार विकली. आणि एक मला माझी थोडी शैली गवसली होती अशी वेगळ्या पद्धतीने मांडण्याची. तर त्यानंतर पुन्हा हे राजकारणाकडे आलो त्या ठिकाणी. तर माझी सगळ्यात म्हणजे मुख्य जी गोष्ट आहे की आपण म्हातारपणी पेंटिंग करू वगैरे, ही चुकीची होती त्यावेळेस. खरं म्हणजे आठवड्यातून 2 दिवस करायला पाहिजे होतं ते. पेंटिंग करता करता कविताही सुचते, त्याला काय ॲट अ टाईम तुम्ही सगळे ॲक्टिव्ह राहिले पाहिजे, सगळे पार्ट त्या ठिकाणी. तर ते चित्रकार होण्याचं जे काही स्वप्न होतं ते राजकारणात लोक काय येतात कधीतरी आमदार व्हायला पाहिजे, ते मी चुकून झालो आमदार. साहित्यात येतात कधीतरी महाराष्ट्र सरकारचा गोव्याना पुरस्कार मिळाला, मला गोव्याचा काव्यहोत्र पुरस्कार मिळाला 2 लाखाचा, गोवा सरकारचा, महाराष्ट्र सरकारचा फोडणीला मिळाला, ते झालं. सिनेमात काय राहतो आपण तर कधीतरी एक नॅशनल अवॉर्ड मिळावं, ते मिळालं. फिल्मफेअरचे 3 अवॉर्ड मिळाले, 3 नॅशनल अवॉर्ड मिळाले, सामनाला 7 स्टेट अवॉर्ड मिळाले. आता याच्यापेक्षा काही चांगलं करायचं असेल तर करावं, नाही तर शांत राहावं ना. काय तुम्ही केलंच पाहिजे असं काही. फक्त तुम्हाला काही वेगळं वाटत असेल, वेगळं सुचत असेल तर करावं. आणि त्या दृष्टीने मला वाटतं की माझी फार खंत तीच आहे, मी चित्रकार झालो नाही, ही फार मोठी खंत आहे. आता असं वाटत नाही की काढावं आणि सुरू करावं? नाही, आता दिसत नाही ना मला. काय 4 वर्ष झालं रेटिनॉर स्पॉट आले. आता तुम्ही इकडचे मला कुणी दिसत नाही, फक्त कुणीतरी बसलेले तेवढंच असं त्या ठिकाणी. म्हणजे तुम्ही जवळ येतात इथपर्यंत दिसतं ते त्या ठिकाणी. आणि सेंटरला स्पॉट आहेत. मी 15 इंजेक्शन डोळ्यात घेतलेत. अरे बापरे. आतापर्यंत. आता आहे एवढं टिकवायचं. गुडघे दोन्ही बदललेत, 2 स्टेंट टाकल्यात. तेव्हा गाडी गॅरेजला टाकायची, रिपेअर करायची, हाकलायची पुढे. त्यामुळं फक्त खंत तीच चित्रकार होण्याची राहिली, बाकीच्या गोष्टी ठीक आहे. आणि मला असं वाटतं की मी प्रत्येक क्षेत्रात कार्यकर्ता म्हणून राहिलो. सिनेमात कार्यकर्ता राहिलो, राजकारणात कार्यकर्ता राहिलो, साहित्यातही मी कार्यकर्ता राहिलो. मला कार्यकर्त्याची भूमिका असल्यामुळे इथं प्रियदर्शनी पुरस्कार सुरू केला, दमानी पुरस्कार सोलापूरला सुरू केला, जामखेडला नामदेव आता यशवंतराव चव्हाण पुरस्कार सुरू केला पुण्यात. 39 वर्ष झाले यशवंतरावांच्या नावाने पुरस्कार देतो आम्ही त्या ठिकाणी. तर माझे जे मित्र होते, म्हणजे माझ्याकडे पैसे नव्हते, पण त्या मित्रांना सांगितलं तुम्ही हे करा, चांगल्या साहित्यिक कलाकृतीला कुठेतरी एक 25-30 हजाराचा पुरस्कार मिळाला पाहिजे. आणि एका चांगल्या पुस्तकाला महाराष्ट्रातून लाखभर तरी रुपयाचे पुरस्कार आले तर तो लेखक त्या लेखणीवरच जगेल ना. त्यातला आपल्या इकडे आता प्रकाशकाकडून मानधन यायचं बंद झालं साहित्यिकांना सगळं. इतकी विचित्र अवस्था. म्हणून मी पुरस्कार सगळे सुरू केले, ते कार्यकर्ता म्हणून होतं त्यातला. तर एक कार्यकर्ता आपल्यातला जिवंत राहायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आपण किती वाचन केलं, किती ज्ञान मिळवलं, हे ब्रह्मांड इतकं मोठं आहे की 0.001सुद्धा आपल्याला अक्कल नाही म्हणजे त्याच्या मानाने. त्यामुळे आपण किती बोलतो त्याला एक जरा मर्यादा पाहिजेत. कारण आपल्याला माहिती आहे की आपलं ज्ञान जग इतकं वाफट आहे की अनेक ज्ञानी आपल्यापेक्षा मोठं. आणि मला माझ्या आयुष्यात जसं आचार्य अत्रे, पु ल देशपांडे आहेत, कुसुमाग्रज आहेत, यांना मला ऐकायला भेटलं अनेक वेळा. आपले सगळे जेवढे साहित्यिक आहेत, लक्ष्मण शास्त्री जोशी वगैरे, तर मी ऐकण्याची भूमिका करत होतो. मला खूप यांना सुदैवाने मला खूप चांगले लोक ऐकायला मिळाले. आणि ऐकायला मिळालं त्यावेळी मी ठरवलं की आपण कमी बोलायचं आणि ऐकायचं जास्त. त्याचा माझ्यावर परिणाम झाला जास्त त्यातला. नाना, तुमच्या म्हणजे कवितांनी खूपदा अस्वस्थ केलं, खूपदा हसवलं. कोरोनाच्या काळामध्येही तुम्ही जी कविता केली होती ती अनेकांना स्मरणात राहील अशी आहे. त्या कवितेच्याबद्दल सांगा ना. हे करोनाच्या काळात लिहिलेली. तुम्हाला माहिती आहे की करोनाची जी फोटो पहिल्यांदा सुरुवातीला आले ते वेगवेगळ्या रंगाचे काटेरी चेंडू होते त्यातले, जे रंगीत इतके सुंदर होते ते की इतकं सुंदर विषाणू दुसरं नसेल. बायकांना ते स्वप्नात यायला लागले. म्हणजे आम्ही व्हिडिओ आमच्याकडे ते चालायचे तर लोक म्हणायचे ते दाखवू नका, भीती वाटते ते काटेरी ते चेंडू बघून. पण ते बायकांना ते फोटो इतके आवडायचे, या प्रिंटची कुठं साडी का बघायची त्यातली ती. तर ती जी कविता आहे त्या चेंडूंनी सांगितलेली आणि ती सगळ्या परिस्थितीबद्दल आहे आजच्या पर्यावरणावर.
की रंगीबेरंगी काटेरी चेंडू, रंगीबेरंगी काटेरी चेंडू अंगाभोवती घोंगावू लागले. रंगीबेरंगी काटेरी चेंडू अंगाभोवती घोंगावू लागले. मी हात उगारणार तोच त्या काटेरी चेंडूंना काटेरी हात फुटले. हिरवे काटेरी, केसरी काटेरी, निळे काटेरी. त्या सर्व काटेरी हातांनी मला अलगद उचलले, उंच हवेत फेकले आणि मी एका झाडाच्या फांदीवर दनदिशी आदळलो, कळवळलो. तेव्हा तो पहिला काटेरी चेंडू म्हणाला की बोल, बोल या झाडावरचे पक्षी गेले कुठे? या झाडावरचे पक्षी गेले कुठे? मी फांदीला धरून उठणार तोच त्या काटेरी हातांनी मला पुन्हा अलगद उचलले, उंच हवेत फेकले आणि मी एका उंच इमारतीच्या टेरेसवर दनदिशी आदळलो, कळवळलो. तेव्हा तो दुसरा चेंडू म्हणाला बोल, बोल या टॉवरखालची झाडे, या टॉवरखालची झाडे गेली कुठे? मी केबलला धरून उठणार तोच त्या काटेरी हातांनी मला पुन्हा अलगद उचलले, उंच हवेत फेकले आणि मी हायवेच्या टोलनाक्याच्या टपावर दनदिशी आदळलो आणि घसरत घसरत सर्व्हिस रोडच्या खडीवर जाऊन पडलो, कळवळलो. तेव्हा तो तिसरा काटेरी चेंडू म्हणाला की बोल, बोल या हायवेखालची, बोल या हायवेखालची माणसे जोडणारी पाऊलवाट, या हायवेखालची माणसे जोडणारी पाऊलवाट गेली कुठे? मी खडीवरून उठणार तोच त्या काटेरी हातांनी मला पुन्हा अलगद उचलले, उंच हवेत फेकले आणि संसदेत जाऊन मी दनदिशी आदळलो, कळवळलो. माझ्या भोवती घोंगावणारे काटेरी चेंडू पाहताच सभागृह रिकामे झाले. तेव्हा तो चौथा काटेरी चेंडू म्हणाला की बोल, बोल या सभागृहात चांगले सदस्य पाठवणारे, मतदार यादीतील चांगले मतदार गेले कुठे? अरे क्या बात है. या सभागृहात चांगले सदस्य पाठवणारे मतदार यादीतील चांगले मतदार गेले कुठे? मी राजदंड धरून उठणार तोच त्या काटेरी हातांनी मला पुन्हा अलगद उचलले, उंच हवेत फेकले आणि एका हॉस्पिटल बाहेर उभ्या असलेल्या ॲम्ब्युलन्सवर मी दनदिशी आदळलो आणि घसरत घसरत ऑक्सिजनच्या सिलेंडरवर जाऊन पडलो, कळवळलो. तेव्हा तो पाचवा काटेरी चेंडू म्हणाला की बोल, बोल तुझा ईश्वर राहतो कुठे? बोल तुझा ईश्वर राहतो कुठे? शोध घे, अन्यथा मी पुन्हा येईन. तुमची आणखीन म्हणजे ज्याला खूप दाद मिळते आणि तुम्हालाही आवडते अशी कुठली कविता आहे? चांगलं आहे ते. ती सांगा ना. ही 85ची कविता, राजकारणावर होती. एका खासदाराला लोकसभेचं तिकीट नाकारलं. बाईंनी सांगितलं तिकीट नाही म्हणून. त्याला खूप हे आश्चर्य वाटलं की मी शुगर फॅक्टरीचा चेअरमन आहे, 5-50 कोटी काय 100 कोटी खर्च करू शकतो निवडणुकीवर आणि मला तिकीट नाही. घरी गेले, बाटली घेतली आणि ग्लास घेतला. तिकीट मिळालं तर त्याच्या दारात कच्ची बाजू असतो. तिकीट कट झालं तर पाणी ओतायलाही कुणी येत नाही. तर ही त्या ग्लासाने सांगितलेली कविता आहे. हिचं नाव आहे चांग भलं. चांग भलं याचा अर्थ चांगलं हो, भलं हो. इंग्रजी चेअर्स या शब्दाला पर्यायी शब्द आहे चांग भलं, की सत्ता संपत्तीची आस मुलाबाळांची पैदास मना जाळत अशी आत येत आहे. कधी ऊसाच्या मळीचा, कधी खादीच्या कांजीचा वास घेत आत्मा पहिलं तिरी जात आहे. पहिलं तीरावर कुणी रचत आहे तर सरणावर आत्मा आज शोधे कण कणात पेटलं या देहाचं सरपण.
ढासळले हारतुरे मने हसलं सरण. ग्लासा हाताचा सुटला खाली पडून फुटला. फुटलेल्या काचातून एक सुरो म्हटला. तुझा कावळा होईन, तुझा कावळा होईन, तुझ्या पिंडाला खाईन. पुनर्जन्म मी घेऊन लोकसभेत जाईन. लोकसभेत जाऊन पुन्हा भाषण देईन. पुन्हा पेपरात फोटो, फोटो खाली आश्वासन, आश्वासनात शासन, शासनात हे आसन, आसनातच बसून टोपी घालून हसेन. पुन्हा नवीन कावळा, पुन्हा नवीन कावळा, त्याचा नवा नवा पिंड. नव्या नव्या पिंडासाठी रोज निघे अशी दिंड. दिंडीसाठी गर्दी लागे, गर्दीसाठी आत्मा जागे. जागरणासाठी ग्लास, ग्लासासाठी सोमरस. सोमरसात बुडाली सारी जगण्याची आस. असं उडाले आकाशी, ग्लास रिकामा तळाशी. तळागाळाच्या लोकांचं देव करो आता भलं. सारे उचला रे ग्लास, मना चांग भलं, चांग भलं, चांग भलं. संस्कृतात एक सुभाषित आहे, त्याचा अर्थ असा की जे बुद्धिमान माणसं असतात ते त्यांचा वेळ काव्य, शास्त्र आणि विनोद याच्यामध्ये व्यतीत करतात, आणि जी मूर्ख माणसं असतात ती झोप, व्यसन आणि वादात आपला वेळ व्यतीत करतात. विनोद, विनोदी व्यासपीठ यावरून वाद निर्माण करणं आणि वाद घालणं, या सगळ्यांची गणना कशात करायची हा प्रश्न खूप मोठा आहे सध्याचा. तुम्ही भाष्य कविता करता, आणि भाष्य कविता करणं म्हणजे सुईनी गुदगुल्या करण्यासारखं आहे की ती टोचली पाहिजे पण जखम होता कामा नये. आणि हे व्रत तुम्ही इतकी वर्ष अंगीकारलं आहे, त्याला सलाम आहे. आणि तुमची ही परंपरा पुढे नेणारं कोणीतरी लवकरच आमच्या सगळ्या डोळ्यांसमोर येवो अशी अपेक्षा आहे. आज कट्ट्यावर आलात त्याबद्दल अगदी मनापासून आभार. आणि यासोबत क्विक हिल आणि आत्मबोध वेलनेस सेंटर सहप्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे श्रीखंड, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ ज्वेल्स, बरवा स्किन थेरपी, छोकरा साबण आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आत्ता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.